रविराज साबळे जाणार जेलात, बावनकुळे पाठवणार त्याला। हा व्हिडिओ पूर्ण बघा। 25 कोटीची नोटीस पाठवली त्याला। 25 कोटी भर नाहीतर जेलात जाय। रविराज जाणार जेलात आता। 5 वर्षाची सजा होणार की 6 वर्षाची होणार हे काही मालूम नाही। त्याच्या घरी नोटीसवर नोटीस येऊन राहिले आहे आणि 25 कोटीची मानहानीचा दावा ठोकलाय त्याच्यावर। काऊन ठोकला आहे तुम्हाला माहित आहे। बावनकुळेंनी शेतकऱ्याला फसवलं, कारण पहिले कर्जमाफीची जाहीर झाली होती तारीख। आता कर्जमाफी 2 लाखापर्यंत करूया म्हणे। आता त्याने अटी टाकला त्याच्यामध्ये आणि फक्त त्यांनी भाषणात प्रगती केली आहे, कागदावरती नाही। आणि महाराष्ट्रातले शेतकरी हे एरझाऱ्या मारून राहिले, बँकेमध्ये त्याची कर्जमाफी होणार नाही। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची कोणाकोणाची कर्जमाफी होणार हे अद्याप मालूम होणार नाही। ज्याच्याविषयी BPLचं कार्ड आहे पिवळंवालं त्याचीच कर्जमाफी होणार, बाकीच्या शेतकऱ्याची नाही होणार। तर काय म्हणाल तुम्ही? ह्या रविराज साबळेनं अशोक आपल्या बावनकुळेवर व्हिडिओ बनवले सोशल मीडियावर आणि त्याच्यावर 25 कोटीचा मानहानीचा दावा ठोकला आहे, नोटीस पाठवली आहे। आता त्याला जेलात जाणार आणि जेलात सळन तो आणि कोणीही मदती धावणार येणार नाही। कारण 25 कोटी कुठून देणार तो? काय करणार? कर्ज काढून देणार काय? सांगा मला तुम्ही। रविराज साबळे हा शेतकऱ्यासाठी बोलतो, मजूर वर्गासाठी बोलतो। त्याने आतापर्यंत कितीतरी आंदोलन केले आहे। आतापर्यंत त्याने 5 ते 6 हजार आंदोलन केले आहे शेतकऱ्यासाठी। शेतकऱ्यासाठी लढतो तो, बरोबर नाही काय? आणि शेतकऱ्यासाठी लढतो तो आणि शेतकऱ्याचे जीवन काय सगळ्या गोष्टी सांगतो। त्याने आंदोलन केलं आहे कर्जमाफीसाठी, आंदोलनासाठी, मालाला भावासाठी, सगळ्याच गोष्टीसाठी आंदोलन करतो हा शेतकऱ्यासाठी। आणि आता ह्या आंदोलनात रविराज साबळेला जेलात जायचं आहे आणि जेलात कोण पाठवणार? BJP पाठवणार, बावनकुळे पाठवणार। काय वाटतं तुम्हाला? का रविराज साबळे जेलात जाणार का महाराष्ट्रातली शेतकरी जाऊ देणार का 25 कोटी रविराज भरणार का? नक्की कमेंट करून सांगा। लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।